हॅलो नमस्कार, मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले मेथी पराठा अँड पुरी। तर त्याच्यासाठी मी अशा प्रकारे मेथी धुवून घेतली आधी 3 ते 4 पाण्याने धुवा, कारण की त्याच्यात घाण असते। मग ती मी अशी बारीक कापून घेतली। बारीक कापून घ्या आणि चाळणीमध्ये ठेवा, म्हणजे थोडंसं पाणी असेल तर निथळून जाईल। मग मी एका परातीमध्ये दोन वाटी हे घेतलं आहे, पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ घेऊन झाल्यानंतरला मी त्याच्यामध्ये म्हणजे ओवा टाकते 2 चम्मच, छोटे चम्मच आहे 2 चम्मच ओवा टाकला आहे। 1 वाटी बेसन टाकलं आहे, बेसनाने पराठ्याला चांगली चव येते। आणि नंतरला 1 ते 2 चम्मच मी व्हाईट तीळ टाकले आणि थोडीशी मिरची टाकली, म्हणजे 4 ते 5 मिरच्या टाकल्या। नंतरला मी हळद टाकली आहे, जिरा पावडर टाकले, धना पावडर टाकले आणि तिखट मसाला जेवढं तुम्हाला हवं आहे त्या हिशोबाने टाका। मला जेवढं पाहिजे होतं मी त्या हिशोबाने टाकलं। थोडंसं 1 चम्मच जिरं टाकलं, माझ्याकडे जिरं नव्हतं, तुमच्याकडे असेल तर जास्त टाका, म्हणजे 1 ते 2 चम्मच टाका। मग अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि मग चवीनुसार मीठ टाकलं। तर अशा प्रकारे मी ते टाकून म्हणजे पूर्ण मिक्स करून घेणार आहे हाताने पूर्ण, म्हणजे जोपर्यंत म्हणजे जे आपले आहे मसाले पूर्ण पिठाला लावून घ्यायचं। अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्या, म्हणजे थोडं असं मिक्स करून घेतलं मग आपल्याला कसं पूर्ण पिठाला चव उतरून जाते। तर अशा प्रकारे मी पूर्ण मिक्स करून घेतलं आणि 2 ते 3 चम्मच मी घी टाकलं। आणि घी का टाकलंय, कारण की जर समजा आपण बाहेर कुठे जायचं असेल 1 हप्त्यासाठी तर हे पराठे टिकून राहतात घी टाकले की। आणि तेल टाकलं ना तर बुरशी येते किंवा असं वास येतो तेलाचा, तर बाहेर कुठे जायचं असेल तर अशा प्रकारे पीठ मळून घ्या घी टाकून। तर मी घी टाकलं आहे आणि थोडं आपण पीठ कसं मळतो तसं पीठ मळण्यासाठी आता मी ती मेथी टाकून घेते, कारण की थोडंसं पाणी त्याच्यात असतं, म्हणून मी ते मेथी पूर्ण पिठाला आधी हे करून घेते, मिक्स करून घेते, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज कळतो। तर अशा प्रकारे मी ती मेथी पूर्ण पिठाला लागेल अशी मिक्स करून घेतली आणि थोडं पाणी टाकून मी ते मळून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी माझं पीठ मळून झालं आणि मी पुन्हा परत त्याच्यात 1 चम्मच घी टाकून घेतलं आणि चांगलं मळून घेतलं दाबून, म्हणजे कसं सॉफ्ट एकदम कणिक झालं पाहिजे आपलं, एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नका करू। तर अशा प्रकारे मी ते मळून घेतलं चांगलं दाबून आणि नंतरला असं एक गोळा करून त्याच्यावरती असं झाकण ठेवून मी त्याला 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहे। तर तुम्ही 15 ते 20 मिनिटं ठेवलं, तुम्ही जेवढा वेळ ठेवला ना तेवढं चांगलं आहे पराठ्याचं पीठ, पण मी 15 ते 20 मिनिटं ठेवलं आणि नंतरला छोटे गोळे बनवले आणि त्या गोळ्याला म्हणजे आपण चपातीचा गोळा बनवतो ना तसं मोठा थोडासा जाडसरच करा। तर अशा प्रकारे मी तो गोळा बनवून घेतलेला आहे आणि नंतरला आपण चपाती लाटतो ना त्याप्रमाणे मी लाटून घेतला आणि मी नंतर तो एक झाकण होतं माझा डब्याचा, त्या झाकणाच्या साहाय्याने मी त्याला कट करून घेतलं, म्हणजे मला असं गोल असे पाहिजे होते पराठे एकदम सेम साईजचे। मी असंच टाइमपास म्हणून केलं, आपल्या तशा पण चपात्या कधी गोलच येतात, पण पराठे बनताना थोडे काट अशी तुटते। तर अशा प्रकारे मी ते पराठे गोल असे करून घेतलेले आहेत डब्याच्या झाकणाने आणि वरती मग थोडंसं घीच लावलं। मी घीचा यूज केलाय कारण की तुम्हाला हे पराठे 1 हप्ता तरी राहू शकतात। जर तेल लावलं तर त्याचा बघा तुम्ही, तेल आणि 1 पराठा असं, आणि त्याचा उपयोग करून बघा तुम्ही, जर तुमचे पराठे किती दिवस राहतात ते बघून। तर अशा प्रकारे मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहे आणि मी कोथिंबीरीची चटणी बनवलेली, ते तर पराठेबरोबर ती कोथिंबीरीची चटणी मी खायसाठी घेतली होती। तर अशा प्रकारे माझे पराठे तयार झालेले आहेत, खूप चांगले झाले होते। आणि मेथीचं म्हणजे जर असं लहान मुलं खात नसेल तर पराठे किंवा असे पुऱ्या बनवून द्या, खूप छान होतात। मग मी थोडंसं पीठ ठेवलं होतं, मग संध्याकाळी मी विचार केला पराठे खाल्ले आपण, म्हणजे थोडंसंच ठेवलं होतं पुऱ्यांसाठी, माझे 10 पुऱ्या झाल्या होत्या। मग अशा प्रकारे मी संध्याकाळी पराठ्यांची मोठी अशी पोळी लाटून घेतली आणि छोट्या आकाराच्या वाटीने मी त्याला गोलाकार असे कट करून घेतले। अशा प्रकारे मी पुऱ्या तयार करून घेतल्या आणि पुऱ्या एकदम लालसर होतात, टम्म अशा फुगतात, काही जर नरम झाल्या ना ते कडक होतात, पण ही वाली माझी पुरी थोडी कडक झाली, पण नंतरला ते नरम होतात। मग अशा प्रकारे मी त्याच्यावरती तेल टाकून त्याला मस्त अशी फुगवत होती, खूप छान दिसत होत्या लालसर एकदम, आणि बेसन टाकलं म्हणून तो असा कलर येत होता, जर आपल्या पुऱ्या एकदम अशा काळ्या नाही होत। मग अशा प्रकारे मी पुऱ्या पण बनवून घेतल्या आणि नंतरला मी हार्ट शेप माझ्याकडे होतं तर त्याच्यामध्ये मी थोडंसं असं चीज टाकून तो एक म्हणजे आता बघा मी तुम्हाला दाखवते तोडून कसं झालं ते।
त्यात थोडं चीज टाकून हार्ट शेपमध्ये मी कट करून घेतलं. तर अशा प्रकारे मी चीज टाकून केलेलं खूप छान झालेलं, टेस्टी लागत होतं पराठा चीज सुंदर मेथीचं. तर अशा प्रकारे मी मेथीचे पराठे आणि पुरी बनवलं आहे. बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईबसुद्धा करा.